ब्रेकनंतर चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या देवाडा आगरझरी परिसरामध्ये पर्यटकांच्या एका जिप्सीचा अपघात झालाय। या अपघातामध्ये चंद्रपूर शहरातील 2 पर्यटक किरकोळ जखमी झालेत। राजू चौधरी आणि मनीष मंडल अशी या जखमी पर्यटकांची नावं आहेत। प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। निर्धारित वेगमर्यादा ओलांडून वाघ पाहण्याच्या घाईमध्ये हे जिप्सी एका झाडावर आदळल्याचं सांगितलं जाते। मात्र ताडोबा प्रशासनाकडून या प्रकरणात 3 महिन्यांसाठी जिप्सीचा परवाना रद्द करण्यात आलाय। तर जिप्सी चालक सूरज ढोक यांच्यावर 3 महिन्यांची आणि गाईड अर्जुन कुमरे यांच्यावर 1 महिन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। विशेष बाब ही आहे की याच रविवारी नागपूरमधल्या करांडला वन्यजीव अभयारण्यामध्ये सुद्धा अशाच जिप्सीचा अपघात झाला होता। सफारी दरम्यान समोर वाघीण आल्यानंतर चालकानं जिप्सी मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि उतारावरून जिप्सी पलटी झाली। या घटनेत पर्यटक जखमी झाले नव्हते, पण जिप्सीचा चालक आणि गाईड यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।